कृपाशंकर यांच्यामुळे भाजपा अडचणीमध्ये आलेली आहे। उत्तर भारतीय महापौर बनवण्याचं वक्तव्य कृपाशंकर यांनी केलं। हे वक्तव्य त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय। वाद वाढताच कृपाशंकर यांनी माफीनामा सुद्धा मागितलाय। वाद वाढल्यानंतर कृपाशंकर यांनी माफीनामा सादर केलाय। राहुल नार्वेकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये 2019 साली प्रवेश केलाय। त्यामुळे राहुल नार्वेकरांमुळे हर्षिता नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांना उमेदवारी मिळाली हे काही याच्यात काही तथ्य नाही। मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर हे इंडिपेंडेंट इंडिविजुअल एंटिटीज आहेत। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। पण तिथे उत्तर भारतीय मोर्चातर्फे एक आयोजित कार्यक्रम केला होता उत्तर भारतीय समाजाचा स्नेह संमेलन म्हणून, आणि तिथे आम्ही गेलो होतो। ते कार्यक्रमामध्ये असं बोलता बोलताना लोकांनी म्हटलं की उत्तर भारतीय समाज महापौर कधी होईल। मला ठीक आहे, तुम्ही उत्तर भारतीय समाज एवढा नगरसेवक निवडून आला जेणेकरून आपण सांगू की उत्तर भारतीय समाज महापौर करा। हा मीरा भाईंदर असा एक प्रसंग होता। त्यामध्ये कुठला हे विषयांतर काही लोक करत आहेत ह्या विषयाच्या उत्तर भारतीय समाज किंवा मराठी, तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका। हा मराठी समाज किंवा उत्तर भारतीय महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही सगळे मतलब मराठी आणि हिंदीमध्ये कुठे फरक करत नाही करणार पण। दरम्यान कृपाशंकर यांच्या वक्तव्यामुळे भाजपाची गोची झालेली आहे। यावर अमित साठम यांचं काय वक्तव्य समोर आले ते पाहूयात। या देशाच्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही प्रांतातला आलेला व्यक्ती असेल, कुठलीही भाषा बोलत असेल, कुठल्याही संस्कृतीतून येत असेल, परंतु अनेक वर्ष जर तो मुंबई शहरामध्ये राहतो, मराठी भाषा बोलतो, मराठी भाषेचा सन्मान करतो, असा प्रत्येक माणूस हा मुंबईमध्ये राहणारा मराठीच आहे असं आम्ही समजतो। आणि त्यामुळे मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार।